झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापूरचं वैभव असलेला रंकाळा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकलाय। तलाव केंदाळ मुक्त झाला असला तरीही शहरातलं 1/3 सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत आहे। त्यामुळे रंकाळ्याचा श्वास गुदमरतोय। आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्तानं जलपर्णी वाचवण्याचा मुद्दा झी 24 हाती घेतलाय। कोल्हापुरातला रंकाळा तलाव हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। मात्र या रंकाळा तलावाची ख्याती बदलते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। अनेक वर्षांपासून रंकाळा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्यानं अशी स्थिती निर्माण झाली आहे। कधी रंकाळा जलपर्णीनं व्यापला जातो, कधी तलावाच्या पाण्याला दुर्गंधी येते, तर कधी पाण्यातले मासे मृत पडतात। शहराच्या 1/3 भागातलं ड्रेनेजचं पाणी तलावात मिसळत असल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र त्यामुळे रंकाळ्याची परिसंस्थाच धोक्यात आली आहे। काही वर्षांपूर्वी रंकाळ्याच्या देखभालीसाठी महापालिकेला राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून 8.5 कोटींचा निधी मंजूर झाला होता। मात्र या निधीचा योग्य वापरच झालेला नाही। परिणामी रंकाळ्याची अशी अवस्था झाली आहे। फार चिंतेचं आणि वेदनादायीचं आहे आणि आम्ही हतबल झालो। आता कुणाकडे दाद मागायची, कोण दाद घेणारे? हे शॉर्ट टर्मसाठी कमिशन नावाचे आलेले जे अधिकारी नोकर जे आहेत ते फारशी गांभीर्याने दखल घेत नाहीत। लोकल प्रशासन सुद्धा जे काय आहे तिथं पदाधिकारी त्यांना विषयाचं फारसं गांभीर्य नाही। आणि एकंदरीत हे असे ज्या अर्बन वेटलँड्स आहेत त्याचं ज्या सिस्टमॅटिक केअरिंग अँड डिटेलिंग व्हायला पाहिजे याचा बाकी पूर्णपणे या व्यवस्थेमध्ये अभाव दिसतो। रंकाळा वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी अनेक आंदोलनही केली, मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला दिसला नाही। या संदर्भात महापौरांना विचारलं असता त्यांनी नेहमीप्रमाणे उपाययोजना सुरू असल्याचं उत्तर दिलंय। आज दिलं त्याच्यावरती आम्ही जबाबदारी टाकतो की त्यांनी ते रंकाळ्याचं केंद्र काढून टाकायचं आणि त्याची विल्हेवाट लावायची। आधीची ड्रेनेज पाईपलाईन ते खाली नवीन केलेली वरती आहे, त्यामध्ये जे दोन्ही ह्याचं मिक्सन होऊन व्यवस्थित पद्धतीचं ते घसरटीला पाणी कशा पद्धतीला जाईल ह्याच्यासाठी आमचे तिथे प्रयत्न चालू आहेत। रंकाळ्याचा श्वास असणारा परिसर म्हणजे परताळा, पण ह्या परताळ्याचा श्वासही कोल्हापूर महापालिका प्रशासन, पदाधिकारी आणि बिल्डरांच्या हस्तक्षेपामुळे गुदमरतोय। मात्र कोल्हापुराचं हे वैभव असं खराब होत असताना कोल्हापूर महापालिका प्रशासन रंकाळ्याचा प्रश्न गांभीर्यानं घेणार का, असा सवाल कोल्हापूरकर विचारतायत। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।